आमचे सहर्ष स्वागत. आज आपण इथे लेखिका कुराड यांच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमानिमित्त जमलेलो आहोत आणि आता इथे मंगळागौरीचं पूजन होत आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन की आपण एकदा मंगळागौरीची जर तारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जर तारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली मोहरली खुलली कळी मोगराची. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ नवा. आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती. चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आसई वेडावली आज स्वप्नापरी अवतरली. जय देवी मंगळा गौरी गणना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. लाडाची गौरी बाज माझी बघसली मोहरली खुलली काही मोगराची. नवसाची गौराई माझी बघसली मोहरली नवसाची गौराई माझी नवसाची गौराई नवसाची गौराई देवी
सांगू नटन घरीच्या सोयीला सोन्याचं नाते मतन माझ्या लय भारी नटन खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई
देखणी ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझा ग जावई तुझा ग आहे देखणा ग पोरी पिंगा कशी मी नाचू कशी मी नाचू या गावचा त्या गावचा माई नाही आला खेणी नाही मला कशी मी नाचू कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य गोडतोडे कुणाला गोडतोडे जावेला बाई जावेला बाळ्या बुगड्या कुणाला दहा त्या सगळी कामं करायच्यात आणि ही आपल्या सख्यांना आपल्या घरच्या सगळ्या महिलांना घेऊन हे खेळ खेळायच्यात किंवा कामं करायच्यात. तर आता माझ्या सख्या तुम्हाला ती कामं करून दाखवणार बरं का. आणि मला माहिती आहे जुन्नर जरी असलं तरी तुमच्या घरात सुद्धा सगळ्यांकडे यंत्र असतीलच. तर मला आवडेल की ज्या जुन्या परंपरा रूढीवाल्या येतील तिथे ज्या बसलेल्या आज्या वगैरे आहेत त्या नक्कीच या खेळाला जास्त प्राधान्य देतील. तर माझ्या सख्या कसं खेळतात बघूया. तांदूळ सोडूया. आमचे मोत्याचे मोत्याचे जावई आमचे जेवायचे जेवायचे सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू. चुनक चुनक चुन चुन्ना चुनक चुनक चुन चुन्ना गवळण फुगडी गवळण नाचे ताकाचा डेरा घुमघुम वाजे गवळण फुगडी गवळण नाचे ताकाचा डेरा घुमघुम वाजे आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा सुरतेच्या बाजारी जाईन म्हणते हिरमुजी दागिने आणीन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा झुक लुक 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 झुक लुक लुक झुक लुक 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 कपाळी कुंकू कुंकू कागला लगीन झालं का नवरा कुठं गेला लढायला गेला परत काग आला करमत नाही त्याला काय आणलं तुला लाज वाटे मला झुक लुक लुक झुक लुक लुक झुक लुक लुक झुक
तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. असतात ना आपल्या भाजीमध्ये कूट जो आपण प्रत्येक भाजीमध्ये वरतून टाकतो. मग ते तेवढंच भेटतं तुमच्या बाजारात. राहतं ना बाकी तुमच्यासारखाच बाजार राहतो आमचा नॉर्मल. सारखा बाजार म्हणजे गं. तरकारी भेटतं आमच्या बाजूला. हो भरपूर तरकारी. अरे वा वा वा. चला मग आज आपण यांचा बाजारही फिरूया. आपण साड्या नेसलोच आहोत तर जरा बाजारात पण जाऊन येऊया. चला अगोटा पगोटा म्हणते अगोटा पगोटा अगोटा पगोटा पारवरमध्ये जाई म्हणते आई जाऊ पेशल करेल म्हणते अगोटा पगोटा अगोटा पगोटा मैत्रीण गटात जाई म्हणते मंगळागौर खेळ म्हणते सगळे काळी म्हणते अगोटा पगोटा अगोटा पगोटा अगोटा पगोटा अगोटा पगोटा. हटूच गोड तडे घालू आपण हटूच हटूच पानबाई हटूच गोड तडे घालू आपण हटूच हटूच पानबाई हटूच गोड तडे घालू आपण हटूच. दुसरा ऐकायला गातो गाणी लल्लल्लल्लल्ला सुरताला लेणार त्याची कमाल गालेला लाले लाल टांगाला गातो गाणी लल्लल्लल्ला. चुनक चुनक चुन चुन्ना चुनक चुनक चुन चुन्ना चुनक चुनक चुन चुन्ना चुनक चुनक चुन चुन्ना. अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. डोलकर दर्याचा राजा गर पाण्यावरी बंदराला करतो येता. मी डोलकर दर्याचा राजा मी डोलकर दर्याचा राजा. वल्लभ रे नाचवा हो वल्लभ रे रामा वल्लभ रे नाचवा हो वल्लभ रे रामा वल्लभ रे नाचवा. चुनक चुनक चुन चुन्ना चुनक चुनक चुन चुन्ना. गवळण फुगडी गवळण नाचे ताकाचा डेरा घुमघुम वाजे. गवळण फुगडी गवळण नाचे ताकाचा डेरा घुमघुम वाजे. आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा. सुरतेच्या बाजारी जाईन म्हणते हिरमुजी दागिने आणीन म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा. झुक लुक 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 झुक लुक लुक झुक लुक 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 कपाळी कुंकू. कुंकू का गला लगीन झालं का नवरा कुठं गेला लढायला गेला. परत का ग आला करमत नाही त्याला. काय आणलं तुला लाज वाटे मला. झुक लुक लुक झुक लुक लुक झुक लुक लुक झुक लुक लुक. साम तवली 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 ग कंबर लावली लावली लावली. साम तवली 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 ग कंबर लावली लावली लावली. साम तवली 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 ग कंबर लावली लावली लावली. साम
छान फुगडी येते का? शिकवली का काल? आज मंगळागौर आहे म्हणून काल शिकवली का? तर तुमच्यासाठी एक छान गाणं. मी काय म्हणते, चहा चहा बाई चहा, गवती चहा, राजा राणीची फुगडी पहा, फुगडी पहा. फू बाई फू, फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू. माझ्या सर्व फुगडी करते. हायच तरी कोण, हायच तरी कोण, हायच तरी कोण, हायच तरी कोण. फू बाई फू, फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू. ए छान हा, आता जोरात झाली बरं का. आणि आता त्याने प्रश्न विचारला हायच तरी कोण, तर मग आता तू उखाण्यातच सांगशील ना हायच तरी कोण. चौकाला आठवू देता साजूक तुपाच्या वातीने लावल्या दोन समयी, ओंकारराव माझे विठ्ठल मी त्यांची रखुमाई. खूप छान, खूप छान मला. मेघना नाही तर कोण मदत करणार. वा वा वा. पलीकडे दिल्ली, मेघना माझ्या संसाराची गुरु किल्ली. कृष्णाला बघून राधा हसली, शैली माझ्या हृदयात बसली. त्यांनी ना ऑलरेडी आधीच डोक्यात हा का मला बोलवणार आहे ना, मी प्रिपेअर असं ते होतं. कू कपाळी कुंकू, झुंकू लुकू झुंकू, कपाळी कुंकू, कुंकू का गळाल, लगीन झालंय काल, नवरा कुठं गेला, मुंबईला गेला, परत का ग आला, करमत नाही त्याला, काय आणलं तुला, साडी आणली मला, काय दिलं तुला, लाज वाटते हिला, लाज वाटते हिला, लाज वाटते. ए बरं एक माहितीये का, लाज वाटते. आता तू लाजलीच नाही, समजू शकतो आम्ही तुला. चालेल, पुढे घेऊन पुढच्या खेळाकडे सुरू करूया. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख, मुलबाळ सासू हार, जीव खेळण्या गर्दीला या भिडताना हार पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा,
बाई पण भारी र बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. हा इथे कोणाकोणाचे लावतात ग कमरा? बघूया का कोणाकोणाचे लावतात कमरा. सगळ्यात पहिला तर सासूबाईंपासून. चला हो, नाही लावले. चला या, चला ओ नव्या नवरी, सोडा आता तुमच्या विठ्ठलाला. आम्ही सांगतो ना, आम्ही सांगतो. आम्ही पिंगा घालत नाही आहोत, आम्ही टाम टवळी करतो. मला पिंगा हवाय का? टवळी टवळी ग कंबर लवली लवली लवली, टाम टवळी 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 ग कंबर लवली लवली लवली, टाम टवळी 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 ग कंबर लवली लवली लवली, टाम टवळी 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 ग कंबर लवली लवली लवली, टाम टवळी 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 ग कंबर लवली लवली लवली, टाम टवळी 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 ग कंबर लवली लवली. आमची टामटवळी करते. चला आम्ही सांगत आलो कंबर लवली लवली लवली, टामटवळी कंबर लवली 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 लवली, टामटवळी कंबर लवली लवली लवली. मंगळागौरीच्या खेळामुळे झालो आम्ही स्त्रिम, टामटवळी कंबर लवली लवली लवली, 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 टामटवळी कंबर लवली लवली लवली. मंगळागौरीच्या खेळामध्ये स्ट्रॉंग आमची टीम. धन्यवाद. सगळ्यांची इच्छा आहे कोणी उठू नये म्हणून, तर मी म्हणेन की आपण एक छानसं गाणं सादर करूया. याचं कारण असं की आपण आता मगाशी बघितलं की सासू सून म्हणजे काय असतं, तर किती प्रेम असतं ना त्यांच्यामध्ये सासू सून असतं ते. तर मी म्हणेन की सासू जी असते ती नेहमी अशी म्हणते, हे माझ्या माहेरचं बरं का, हे माझं आहे बरं का, माझ्या बहिणीने दिलं, माझ्या भावाने दिलं, ही साडी माझ्या भावाची, असं सतत ती सासू हे म्हणत असते की हे माझं हे माझं हे माझं. मग सून काय म्हणते, हे सगळं तुमचं, तर मग माझं काय, माझं काय, असं सून नेहमी विचारते सासूबाईंना. मग सासूबाई काय म्हणतात की बाई सगळं तुझंच आहे, पण तरी त्यांचा जो माझं माझं म्हणण्याचा नारा आहे तो काय बाई सुटत नाही. तर मग आता ती सून त्या सासूला ऐकवते बरं का. ऐकायचं आहे का तुम्हाला सगळ्यांना काय ऐकवते ते? चला. विठ्ठल 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 हो. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, आणि मामाजींनी कमवलेलं तेवढं मला द्या, आणि मामाजींनी कमवलेलं तेवढं मला द्या. अहो सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, आणि मामाजींनी कमवलेलं तेवढं मला द्या. हो हो. अहो सासूबाई मला तुमचं घर नको दार नको. हो का, मग काय पाहिजे तुला? अहो सासूबाई मला तुमचं घर नको दार नको, माळी
तुमची तुम्हीच घ्या हवं तरी काय तुला आणि मामाजींची 100 एकर तेवढी मला द्या आली मोठी मामाजींची 100 एकर तेवढी मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजींनी कमवलेलं तेवढं मला द्या हो सासूबाई मला तुमचं सोनं नको नाणं नको मग काय हवंय तुला चांगली सुन्या सासूबाई मला तुमचं सोनं नको नाणं नको चांदी नको तुमचं तुम्हीच घ्या बरं नाही देत आता काय फरमाईश मामाजींच्या हातातला कडा तेवढा मला द्या मामाजींच्या हातातला कडा तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजींनी कमवलेलं तेवढं मला द्या हो आता मला सासूबाई नको मी पण नकोशी झाली बघा बाबा चांगली आहे चांगली आहे खूप चांगली आहे सासूबाईच म्हणतात हे तुमचं नाही हे तुमचं नाही मग काय करू मी मला सासूबाई नको मला मामांजी नको मामांजी पण नको मला सासूबाई नको मामांजी नको धीर नको जाऊ नको ननन नको तुमची तुम्हीच घ्या लय बोलत होती ना सासू हे माझं घ्या तुमचं तुम्हीच घ्या मग आता ही नाती नको मला सासूबाई नको मामांजी नको धीर नको जाऊ नको ननन नको तुमचं तुम्हीच घ्या बरं ठेवते माझं आणि माझ्या पप्पानी जावई केलाय तेवढा मला द्या माझ्या पप्पानी जावई केलाय तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजींनी कमवलेलं तेवढं मला द्या विठ्ठल 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 धन्यवाद कार्यक्रम आवडला असेल खूप खेळ आहेत आमचे ह्याच्यापेक्षा खूप जास्त खेळ खेळतो आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत आमचा प्रवास झाला त्याच्यानंतर आम्ही इथे तुमची वाट पाहिली तुम्ही आलात आणि आम्ही तुमच्यासमोर हे सादरीकरण केलं आहे आम्ही लोककला लोकसंस्कृती जपणारी लोक आहोत आणि ही संस्कृती आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचवली याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद ही कला सादर करताना अर्थात माझ्या ज्या या सुंदर सख्या नटून फटून तुमच्यासाठी इथे आलेल्या आहेत मी सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी त्यांची एक छोटीशी ओळख तुमच्या समोर करून द्यावी पोषकाचं वातावरण आपल्या मुलांकडूनही आपल्यालाच पुढे नेतो ते करा बरोबर मी ठाण्यातून आले मी पहिल्यांदाच पुण्याला आले मला खूप छान वाटतं नमस्कार मी योगिनी भोईर मी पण ठाण्याहून आले आणि जुन्नर म्हणजे इतकं थंड असतं या वातावरणामध्ये आणि इतकं सुंदर निसर्ग आहे आजूबाजूचा आणि आज आम्ही खूप याचा अनुभव घेतला सो थँक्यू सो मच आणि मी पण ठाण्यावरून आले थँक्यू माझं नाव वर्षा कुडाळकर मी पण ठाणा कळवामधून आले नमस्कार मी अमिता सुनील शेलार मैत्रीण गटाकडनं आम्ही आज जी मंगळागौर इथे प्रस्तुत केली आहे मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ती आवडली असेल आणि तुम्हाला आवडण्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न थोडा तरी तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद मिळाला थँक्यू माझं नाव अंजली अतुल निकम मी पण या मैत्रीण गटाचीच एक हे आहे मैत्रीण आणि मला खूपच आवड आहे डान्सची आणि स्नेहा आणि अमिता आणि रागिनीने आम्ही खूप प्रयत्न केले आणि इथपर्यंत पोहोचलो आहे आता मंगळागौरीचे शो डोहाळे बारशे यांचे कार्यक्रम आम्ही करतो थँक्यू आणि मी हे सांगू इच्छा सखीने म्हणजे अर्थात सीमाने दिलेला आहे हिच्यासाठी जोरात टाळत होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सीमा खूप वर्षापासून मंगळागौर करते आधी आम्ही तिला ओळखतही होतो पण आता ती आमच्या गटात आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे की आज आमच्या गटात आहे जसं की आम्ही नेहमी म्हणतो की देवानी दिवा लावला की दिव्याची माळ होते
तसंच फुलांनी फुलं जोडली की फुलांची माळ होते. तसंच आम्ही मैत्रिणींना मैत्रिणी जोडलं की आमच्या मैत्रिणी गट तयार होतो. त्यामुळे ही आमची जोडलेली सुंदर मैत्री आहे जी आज तिने इतक्या छान स्वरूपात आम्हाला दिलेली आहे. तिच्या एका शब्दाखातर म्हणजे तिने फक्त आम्हाला सांगितलं की कार्यक्रम आहे आणि सीमाने सांगितलं म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. पण हा अनुभव खूप अविस्मरणीय आहे कारण येताना आम्ही छान माळशेज घाटात छान मज्जा करत आलो आहे आणि इथे येऊन सुद्धा अगदी सुंदर जेवणाचा आस्वाद घेतलाय आणि इतक्या सुंदर प्रेक्षकांचाही आस्वाद घेतला आणि इतका सुंदर कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर करू शकलो हे फक्त सीमामुळे आहे. सो मैत्रीण गटातर्फे माझ्या समस्त मैत्रीण गटातर्फे सीमाचं सुद्धा मी खूप जास्त अभिनंदन करते. थँक्यू सो मच सीमा की हा इतका सुंदर कार्यक्रम आम्हाला दिला आणि मी स्वतः हे सांगेल की तिची एक छोटीशी ओळख तिच्या तोंडून आपण ऐकूया. माझं नाव सीमा नितीन दो, मी ठाण्यालाच राहते आणि ही माझी आत्ते मेघनासाठी खरं आम्ही एवढ्या लांब आलोय खरंच आणि आत्यासाठी आत्याच्या एका शब्दासाठी थँक्यू. पण खूप छान म्हणजे अनुभव कार्यक्रम खूप छान आहे. तुमचा आम्ही स्वतःचा सत्कार करतोय ताईंचा हस्ते. पण आम्ही बोलतो आणि मग आमचं आहे. बरं चालेल. मला वाटलं सांगता म्हटल्यावर तुम्ही काही करू नका. नाही उलट आम्हाला आम्ही अजिबात तुम्हाला काही सोडून नाही जाणार आम्ही. तुम्ही अजून एक तास लावला नाही नाही एवढी काही नाही. गेले 15-16 वर्ष मी स्नेहा अमिता अंजली आम्ही चौघीजणी हा मंगळागौरीचा कार्यक्रम मंगळागौरीचे क्लासेस गेले 15-16 वर्ष आम्ही ठाण्यात घेतो. त्याचं बरेचसे आमचे ब्रांचेस आहेत ठाण्यामध्ये, खारेगाव, कळव्यामध्ये, वसंतनगरला असे आमचे ब्रांच आहेत. आम्ही बऱ्याचशा बायकांना मुलांना शिकवतो, लहान लहान मुलांनाही मुलींनाही आम्ही ही मंगळागौर शिकवतो. मंगळागौर अगदी पारंपरिक आधुनिक अशी दोन्ही आहेत आणि हे म्हणजे हे चालत राहावी, ही रीती चालत राहावी म्हणून आमचा हा हट्टाच आहे की हे सगळीकडे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरही मंगळागौर गाजवावी हा आमचा हट्टाच आहे. आज आम्ही पुण्यात गाजवली म्हणजे आतापर्यंत आम्ही ठाणा, पनवेल, वाशिम म्हणजे पर्यंत आम्ही हे बरेचसे केलेले आहेत. आमचे बरेचसे म्हणजे 500च्या वरती आमचे प्रयोग झालेले आहेत. आम्हाला आमच्या ह्या सगळ्या सख्या आहेत, सगळ्यात वर्किंग वुमन आहेत. स्नेहा, अमिता, अंजली आणि आम्ही असं मिळून क्लासेस घेतो, सगळ्यांना आम्ही ट्रेन करतो आणि हा पण खूप छान आम्हाला प्रतिसाद देतात. आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे आज तुमचं जुन्नर मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे, ऐकलं होतं, खूप छान आहे तुमचं जुन्नर आणि म्हणजे ऐकलं होतं कालच लागलं पोटात डोळा येत होता. खरं सांगायचं म्हटलं तुमचं तिथे जायचं कारण तुमची भाषा वेगळी आहे आणि आम्ही आता बरी म्हटलं आम्ही कोकण आणि कोल्हापूरवाला जास्त आहोत. फक्त सीमाच मला वाटते नसायची पण सीमा आमच्याशी बोलताना तुमच्या भाषेत नाही बोलत म्हणजे तुमच्या वर्डिंगमध्ये. आम्हाला ते होतं की आमचं बोलणं तुम्हाला कळेल ना, आमची गाणी तुम्हाला कळेल, पण तुमचा प्रतिसाद सुंदर म्हणजे आम्हाला बरं वाटलं की हो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो याचा अभिमान. तुम्हाला सगळ्यांना आजची मंगळागौर आवडली का? नेक्स्ट टाइम बोलवा ना परत. तुमच्या सगळ्या ज्या काही तुमच्यासाठी असं आहे जुन्नर तुला हम आएंगे. मी सर्व महिलांतर्फे पहिल्यांदा तुमचे आभार मानते. आम्ही पण गेल्या वर्षापासून असा कार्यक्रम राबवतो. तर जे आज तुम्ही जे दाखवलं ना त्याच्याबद्दल म्हणजे धन्यवाद. कारण असे कार्यक्रम गावच्या ठिकाणी सहसा होत नाही, पण तुम्ही एवढ्या लांबून येऊन एवढे कार्यक्रम छान केले ना त्याच्याबद्दल मला अक्षरशः खूप आनंद झालेला आहे. आणि आता तुम्ही कसं महिलांना प्रतिसाद देत आहे तसं आम्ही पण नाही ना हे करतो. हो, जुन्नरमध्ये केला, खानापूरमध्ये केला, बेलसरमध्ये केला म्हणजे असं सुरुवात केलेली. पण मला असं वाटतं सगळ्या महिलांनी ना असं पुढं चालत राहावं कारण आपल्या पाठीमागे आपल्या मुली पण आहेत, त्या पण हा कार्यक्रम जोपासला पाहिजे त्यांनी आणि मंगळागौर म्हणजे हे नागपंचमीचे आणि ही गोष्ट जर आमच्या खेळानंतर हे ऐकायला येत असेल तर आज आम्ही जिंकलोय. धन्यवाद. बघितलं म्हणजे काय चाललंय, कसं करताय, कसं काय नाही. आम्ही सगळं स्वयंपाक बिपाक खूप लवकर आम्ही ते कार्यक्रम आहे म्हटले दुपार धरून लगभग चालू होतं. जायचंच नाही हो. त्याच्यामुळे आम्ही एवढ्या इंटरेस्टिंग होतो इथं आलो तरी सध्या ह्या मुलींनी हो. परत एकदा मंगळागौर जो कार्यक्रम केला आम्ही हे फक्त 2 शब्द बोलत होतो, गात होतो, पण आम्हाला खरी साथ
बिना म्युझिकची बिना कशाची जर कोणी दिली असेल तर आमचं प्रतीक दादा. तर प्लीज कारण त्याच्याशिवाय ही मंगळागौर होणं शक्यच नाही आहे, कधीच शक्य नाही आहे. तो नेहमी पडद्याच्या मागे असतो, सगळ्या बायकांच्या गोळक्यात कसा मागे असतो, पण त्याची थाप पडत नाही तोपर्यंत आमचा पाय पडत नाही, तोपर्यंत आमच्या तोंडातला शब्द येत नाही. तर दादा परत एकदा धन्यवाद. काय बोलतील आम्ही चांगल्या असणार आहे. आम्ही त्रास देत नाही ना रे. मला खूप आवडतं त्याच्यासोबत काम करायला आणि खूप सपोर्टिव्ह आहेत आणि समजून घेतात खूप. थँक्यू सो मच. आज आम्ही समजून घेतलं त्याला. थँक्यू सो मच. परत एकदा धन्यवाद. मी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम आवडला असेल. मी आभार मानणार नाही कारण त्याच्यात भार असतो, मी धन्यवादही मानणार नाही कारण त्याच्यात वाद आहे. तर मी तुमच्या सगळ्यांची ऋणी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या ग्रुपचा सुंदर कार्यक्रम झाला म्हणून ते आमचा सत्कार करतायत आणि हेही ते आमच्याच तोंडून तेवढं छान आहे. धन्यवाद. तर आमचा सत्कार कोण करताय? आता नाव विसरल्या. अरे वा सुंदर. बैपण भारी देवा बैपण भारी र. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा. ठाण्याचं आणि खांदा कॉलनीचं नाव खरोखर गाजवलं. मी तुमचा आभार मानतो कारण अशी कला ही कला कोणालाही प्राप्त होत नाही. ही ईश्वराने दिलेली कला आहे आणि ती कला तुमच्यामध्ये आहे. आता या ठिकाणी आम्ही त्याला गुरु म्हणतो. आमचे शालिनी आहे, प्राजनिक आहे, स्वतः कीर्तनकार आहे आणि कीर्तनाचं माध्यम व्यासपीठ वेगळं असतं आणि त्या व्यासपीठावरती ज्यावेळेला ते जातात त्यावेळेला खरोखर टाळ्याच्या गजरात स्वागत करायला पाहिजे. कारण महिला कीर्तन करणं हे सुद्धा महाराष्ट्राची शान आहे. अभिमान आणि स्वाभिमान जिने जपला ती आपल्या शिवाजी महाराजांची आई जिजाऊ. या जिजाऊचं पात्र कोणालाही जमत नाही. ते पुरुषाला जमणार आहे का? तर ते महिलांनाच जमणार. म्हणून आज जो कार्यक्रम केला आमच्या बंधुराज आणि आमची तुमची धर्मपत्नी ह्या दोघांनी अतिशय म्हणजे ह्या गावामध्ये मंगळागौरी कशाला म्हणतात, हा कार्यक्रम कसा आहे हे दाखवण्याचं खरंच या स्त्रियांना घेण्यासारखे आमच्या की हा कार्यक्रम ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्या सुद्धा स्वतःच्या अंतकरणातच आलं पाहिजे की आपण सुद्धा असा कार्यक्रम केला पाहिजे. आणि याच्यामध्ये खरं मैत्रिणी गट हा जो शब्द आहे ना, हा शब्द जोपासण्याचं जर काम या महिलांनी केलं तरच अर्थ आजचं कार्य सार्थक झालं. हा या ठिकाणी शालिनीताईचा सत्कार मी कुराडे ताईला विनंती करतो की आपण या ठिकाणी शालिनीताईचा सत्कार करण्यासाठी यायचे 2 मिनिटं. सौभाग्याची मंगल
काहीतरी आणलंय. काय? पुस्तकं. मराठीचा पहिला धडा आणि पाढे पाठ करून ठेवायचे. कोवळी माती सुवळी नाते, कोवळी माती सुवळी नाते, संसाराचे फिरते जाते, क्षणी विहरते क्षणात अडते, अदमासाने पाऊल पडते, रीत भात हे सांगते, रीत भात हे सांगते, प्रीत दूरच्या अंगणी नांदते. रंगमाळी श्री रंगमाळी रागंधभारी, आनंदभारी आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे, आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. सरसुखाची श्रावण